तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आलो आपण पिंपळगाव देवपा येथे नामधारी कंपनीची ग्लोरी येलो ही व्हरायटी बघण्यासाठी। तर ही व्हरायटी एकदम मस्त आहे, व्यापाऱ्यांची हिला एकदम एक नंबर पसंती आहे आणि हिचं फूल एकदम घट्ट आहे। तुम्ही बघू शकता हिचा गाभा अजून थोडासा हिरवा आहे, म्हणजे हे फूल अजून थोडे मोठे होणार आहे आणि झाडाला लागलेला लाग एकदम मस्त आहे। वर फूल तयार आहे तरी पण खाली फुलांची संख्या भरपूर आहे। तर ही व्हरायटी एक नंबर आहे, व्यापाऱ्यांची पण हिला एक नंबर पसंती आहे। हिचे रोप तुम्हाला आपल्या प्रवारा हायटेक नर्सरी खांडगाव येथे भेटून जाईल आणि नामधारी कंपनीची व्हरायटी असल्यामुळे एक नंबर व्हरायटी आहे। तर धन्यवाद। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आलो आपण पिंपळगाव देवपा येथे कचरे साहेबांच्या प्लॉट मध्ये। यांच्याकडे आपण एक ग्लोरी येलोचा हा प्लॉट बघितला। तर आपण त्या शेतकऱ्यांचे मनोगत ऐकून घेऊ, त्यांना ही व्हरायटी कशी वाटली आणि व्हरायटीचे वैशिष्ट्य त्यांना काय काय वाटले। तर बोला सर, व्हरायटी फुलं म्हणजे घट्ट आहे आणि चांगल्या प्रकारचे वाढ वगैरे झालेली आहे। रोगाला प्रतिकार शक्ती त्याची सुद्धा खूप चांगली वाटली, उंची चांगली वाढलेली, कळ्या व्यवस्थित आलेल्या आहेत आणि आता हा चौथा तोडा आहे। फुल चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारचं आहे। बरं, आता नवनाथ भाऊ, आता तुम्ही जे आपण पहिला तोडा केला त्या पहिल्या तोड्याला तुम्हाला याला गळीत किती भेटलं ते सांगा। पहिल्या तोड्याला आपल्याला 203 कॅरेट निघाले, 2 टन माल निघाला। 2 टन माल निघाला। हो। बरं, आणि दुसऱ्या तोड्याला? दुसऱ्या तोड्याला 105 कॅरेट निघाले। आणि तिसऱ्या तोड्याला? तिसऱ्या तोड्याला परत 148। हो, चौथा तोडा आहे आजचा। 4-4.5 टन माल निघून गेला हो, 3 तोड्यामध्ये। 3 तोड्यामध्ये क्षेत्र किती आपले? 30 गुंठ क्षेत्र आहे। काळी किती आहे? 10,000 काळीमध्ये 4.5 टन 3 तोड्यामध्ये माल निघून गेलेला आहे। सोबत इथं व्यापारी पण आहेत, ज्यांनी आता हे आपला झेंडू यांच्याकडून बाहेर मार्केटला पाठवले। तळेकर साहेब व्हेरायटी आता तुम्ही पाठवली आहे बाहेर, बाहेरच्या व्यापाऱ्याचं काय म्हणणं आहे, काय रिस्पॉन्स आहे? एक्सपोर्ट साठी व्हरायटी चांगली, कॉम्पॅक्टनेस चांगला आहे, लॉंग रूट साठी मागणी जास्त आहे बघा। आणि नवीन जी शेतकरी नवीन व्हरायटी जे शोधामध्ये ती योग्य व्हरायटी, कोणत्या मार्केटला चालणारी व्हरायटी, कॉम्पॅक्टनेस चांगला आहे, कॉम्पॅक्ट चांगला आहे, टेनिस सेगमेंट मध्ये जाणारी व्हरायटी, म्हणजे इतर व्हरायटीपेक्षा 5 रुपये रेट तिला जास्त नक्कीच जास्त भेटणार आहे। आता शेतकरी बंधूंनो, तुम्ही बघू शकता थंडीतला प्लॉट आहे हा। नोव्हेंबर महिन्याच्या 18 तारखेची लागवड आहे। थंडी यंदा भरपूर होती। थंडीच्या एवढी असून सुद्धा झाडाची जी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे ती तुम्ही बघू शकता, जवळपास 3.5-4 फुटापर्यंत झाडाची हाईट झालेली आहे। फुल एकदम कॉम्पॅक्ट आहे आणि जेवढा फुल आहे तेवढा स्ट्रोक आहे, बाकीची कडी जी आहे ना ती सुद्धा तेवढीच आहे, तुम्ही बघू शकता। आणि कळीचा जो स्ट्रोक आहे तो पण मोठा आहे, त्यामुळे फुलाची जी साईज आहे ती जवळपास 18 ते 20 ग्राम पर्यंत एक साईज आहे आणि फुल एकदम कॉम्पॅक्ट आहे। तुम्ही बघू शकता हे फुल आहे, हे तोडल्यानंतर तुम्ही असं याला दाबलं तर ही परत आपल्या जागेवर बाउन्स होते। तर पुढच्या सीझनला प्रत्येक शेतकऱ्यांनी ही व्हेरायटी थोडी लावून आपापल्या क्षेत्रामध्ये या व्हेरायटीची निवड करा आणि पुढच्या वर्षी भरघोस उत्पन्न घ्या। आणि नामधारीच्या कंपनीचे जे अजून दुसऱ्या व्हेरायटी आहेत त्यांचा पण तुम्ही शेतकऱ्यांनी थोडा थोडा पुढच्या सीझनला लावून लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो। आता नर्सरी ग्रोवर आहेत आपल्यासोबत आलेले, प्रवारा हायटेकचे ओनर आहेत, ज्ञानेश्वर हायटेकचे ओनर आहेत। शेठ, तुम्हाला कशी वाटली व्हरायटी? चांगला आहे, रोग प्रतिकार शक्ती चांगली दिसते, कळ्यांची संख्या जास्त आहे, कळी संख्या जास्त आहे, फुल असून सुद्धा कळी आहे खाली। हा, हे महत्वाचा पॉईंट आहे, कारण काही व्हरायटी एकदा लागला का परत जेवढा पूर्ण माल लागतो परत थांबून जातात, परत तोडला म्हणजे तोडा बंद नाही होणार, तोडा बंद नाही होणार, कारण फुलाची सेटिंग तेवढीच आहे आणि कडी पण तेवढीच आहे। बरोबर आहे, फुलाला वजन पण चांगला आहे, 18 ते 20 ग्राम पर्यंत फुलाची साईज आहे। आणि शेतकरी बंधू, तुमचं काय, तुम्हाला असं याच्यात काय वाटलंय चांगलं, तुमचा काय अनुभव आहे, तुम्हाला कशी वाटली तुम्ही पण सांगू शकता। आता हा प्लॉट हिवाळ्यातला आहे, हो, हाय टेम्परेचर मध्ये चालतो का? चालेल ना हायब्रिड। आता तू पाहिले शिव, आता हे कसं आहे, हिंमतचीच किंमत आहे। नवनाथ शेठला आपण मागच्या वेळेस थंडीच्या पिरियड मध्ये ते मला लावायची बुवा, चालेल का नाही? हो, काहीच अडचण नाही सर। नाही